नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धारकर एस. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील खोद आणखी थोडेसे ही कविता पाहणार आहोत. कवयित्री आहेत आसावरी काकडे. आसावरी काकडे या मराठी साहित्यातल्या प्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांचे अनुमनुशिरू, ऋतुचक्र, टिकटॉक, ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग हे बालकविता संग्रह आहेत. आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शनबिंदू, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लम्हा लम्हा हे अनुवादित कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. 1990 साली विशाखा हा पुरस्कार आणि 1992 साली राज्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. या कवितेचा छंद प्रकार हा अष्टाक्षरी छंद आहे. प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर आपल्याला बघायला मिळतात. या कवितेचा विषय जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व. मानवी जीवनामध्ये प्रयत्न आणि सकारात्मकतेचं काय महत्त्व आहे, हे महत्त्व आपल्याला या कवितेमध्ये कवयित्री आसावरी काकडे यांनी विशद केलेलं आहे. पहा, पहिल्या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणतायत? खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. प्रस्तुत कवितेत आसावरी काकडे यांनी खोदण्यासाठी सांगितलेलं आहे. खोदणे म्हणजे काय? प्रयत्न करणे. सकारात्मक जीवन कसे जगावे आणि प्रयत्नवादी कसे असावे हा मोलाचा संदेश कवयित्रीने दिलेला आहे. कवयित्री म्हणतात की जमीन खणत असताना आणखी थोडंसं खोदणं आवश्यक आहे. जरी अपयश आलं तरी निराश होऊ नये. जमिनीखाली नक्कीच तुला झरा लागेल, पाणी मिळेल. तुझ्या प्रयत्नाला, तुझ्या जिद्दीला, तुझ्या चिकाटीला नक्कीच यश मिळेल. कारण जीवन जगत असताना माणसाने हिंमत कधी सोडू नये. सर्व माणसेही काही स्वार्थी नसतात. काही प्रामाणिक माणसेही म्हणजे खरी नाणी या जगामध्ये असतात. हा विश्वास आपण मनामध्ये पक्का करणं आवश्यक आहे. दुसऱ्या 4 ओळी पाहूया. घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. कवयित्री आसावरी काकडे आपल्याला या दुसऱ्या कडव्यामध्ये सांगतात की घट्ट मिटू नये ओठ. माणसाने आपले ओठ कधीही घट्ट दाबून, आतल्या आत माणसाने दुःख सहन करू नये. ओठ घट्ट दाबून ठेवणे म्हणजे दुःख निमूटपणे सहन करणे, व्यक्त न होणे, आपल्या वेदना कुणालाही न सांगणे. त्यामुळे माणसाने आपल्या वेदना, आपलं दुःख मनातल्या मनात ठेवू नये, त्या व्यक्त करणं आवश्यक आहे. मनातल्या मनात दुःख सहन करत बसू नये. आबोलपणे आपल्या वेदना सहन करत बसू नये. गाणी असते ग मनी. आत खोल मनात प्रत्येकाचे एक आनंदी गाणे दडलेले असते. आनंदी गाणे म्हणजे काय? की प्रत्येकामध्ये काही ना काही आनंद आहे. तो आनंद आपण आपला शोधला पाहिजे. प्रत्येकामध्ये काही ना काही नवनिर्मितीची क्षमता असते. त्याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. आपल्या स्वत्वाची ओळख आपल्याला होणं आवश्यक आहे. गाणी असते ग मनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. या ठिकाणी कवयित्री म्हणतात की जेव्हा शिशिर ऋतू येतो आणि या ऋतूमध्ये झाडांची पानगळ होते आणि मग पानगळ होत असताना हे झाड जे आहे ते उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या सगळ्या ऋतूमध्ये त्याने अनुभव घेतलेले असतात आणि मग पानगळतीच्या वेळेस आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही वेदना आहेत त्या वेदना त्याच्या अंतरंगामध्ये साठलेल्या असतात आणि मग एवढ्या वेदनेसह ते झाड जगत आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा नव्याने जेव्हा वसंत ऋतू येईल तेव्हा पुन्हा नव्याने आणखी त्या झाडाला पालवी फुटणार आहे. पुन्हा आणखी ते झाड बहरणार आहे, सुंदर दिसणार आहे. पानांनी, फुलांनी, फळांनी हिरवंगार असं ते झाड दिसणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळी माणसाला जरी अपयश आलं तरी पुन्हा नव्याने अगदी उत्तुंग झेप घेण्याची क्षमता आपल्या अंगी बाळगली पाहिजे, असं कवयित्री या ठिकाणी आपल्याला म्हणतायत. पुढचं कडवं पहा. मूठ मिठून कशाला म्हणायचे भरलेली, ओंजळीत उघडून घ्यावी मनातली तळी. बघा, मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, याचा अर्थ काय? की आपण मूठ झाकतो आणि मुठीमध्ये काय आहे ओळखा असं आपण म्हणतो, परंतु मुठीमध्ये काय आहे कोणाला माहिती नाही. ज्या व्यक्तीने आपली मूठ झाकलेली आहे त्याच व्यक्तीला मुठीमध्ये काय आहे ती माहिती असतं. त्यामुळं झाकली मूठ 1.25 लाखाची अशी एक म्हण मराठीमध्ये आहे. आणि मग आपल्या मुठीमध्ये काही नाही परंतु आपण आहे असं त्या ठिकाणी दाखवतो. म्हणजे आपल्याकडे सत्ता नाही, संपत्ती नाही, वैभव नाही, ऐश्वर्य नाही, परंतु हे सगळं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा चाललेला आहे. आपला बडेजाव मिरवायला प्रत्येकाला आवडतं. त्यामुळे कवयित्री म्हणतात
की विनाकारण आपण आपली मूठ मिठून भरलेली आहे असं इतरांना दाखवू नये. जे वास्तव आहे, जे सत्य आहे तेच आपण इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. कवयित्री काय म्हणतात की उलट उघड्या ओंजळीत मनात असलेली तळी व त्यातला गारवा धारण करावा. मनात जो ओलावा आहे त्याच्यामध्ये आनंद घ्यावा, तीच आपली समृद्धी समजावी. म्हणजे प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आनंद आहे, प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये आनंद आहे. तो आनंद आपल्याला कळला पाहिजे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं एक सुवचन आहे. आणि मग प्रत्येकामध्ये क्षमता आहे, प्रत्येकामध्ये कुवत आहे आणि ती कुवत, ती क्षमता प्रत्येकाला कळणं आवश्यक आहे. आपल्या मनातला आनंद आपण घेतला पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थाने आपली समृद्धी आहे असं या ठिकाणी समजावं. शेवटच्या 4 ओळी पहा. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. कवयित्री म्हणतात की आपण आणखी थोडंसं खणलं पाहिजे, थोडंसं खोदलं पाहिजे, कारण तिथं एक झरा लागणार आहे, तिथं पाणी लागणार आहे. म्हणजेच काय की प्रयत्न कर, आणखी थोडे प्रयत्न कर, तुला नक्की यश मिळेल. आपण पहा की काही विद्यार्थी मेडिकलसाठी प्रयत्न करतात, नीटसाठी प्रयत्न करतात आणि मग पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळालं नाही तर असे विद्यार्थी खचून जातात आणि मग जे काही पुढचे प्रयत्न आहेत ते करत नाहीत. त्यामुळं जवळ येणारं जे काही यश आहे ते दुरावत जातं किंवा आपल्या पदरामध्ये पडत नाही. त्यामुळं आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. कधीपर्यंत प्रयत्न करायचे? जोपर्यंत आपल्याला आपलं यश मिळत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणखी थोडं असं करत करत त्या ठिकाणी आपण आपलं यश, आपण आपलं ध्येय प्रयत्न करून मिळवणं आवश्यक आहे. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. कवयित्री काय म्हणतायत की जर आपल्याला उमेदीने जगायचं असेल तर बळ आवश्यक आहे, ताकद, शक्ती. कशाची? तर ती मनाची शक्ती आहे, मनाची ताकद आहे आणि त्या मनाच्या ताकदीची गरज आपल्याला आहे. उदाहरणार्थ अरुणिमा सिन्हा जेव्हा एव्हरेस्ट शिखर सर करत होत्या तेव्हा त्या दोन्ही पायाने अपंग आहेत, तरीसुद्धा त्यांचं शरीर जरी कमजोर असलं तरी त्यांचं मन मात्र भरभक्कम आहे, सकारात्मक आहे आणि केवळ त्या मनाच्या शक्तीच्या जोरावर त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे. त्यामुळं माणसाने मनाची शक्ती माणसाकडे असणं आवश्यक आहे. म्हणून समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचं आहे, आत्मशक्ती गरजेची आहे. त्यामुळे माणसाने नेहमी प्रयत्नवादी राहावं आणि सकारात्मक राहावं. प्रयत्नाची कास धरावी, यत्ने तो देवची जाणावा. प्रयत्न हाच परमेश्वर आहे असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रयत्न केल्यानंतर आपल्या मनातील ध्येय आपल्याला नक्की साध्य होणार आहे, मिळणार आहे. धन्यवाद. आता कवितेखालील जे काही प्रश्न आहेत ते वहीमध्ये तुम्ही लिहू शकता.